नाहीये. हे एक आत्मचरित्र आहे. तिच्या आयुष्याच्या सगळ्या आठवणी तिने तुमच्या समोर मांडलेल्या आहेत आणि ते आत्मचरित्र आहे. त्यात सगळं खरं लिहिलेलं आहे. जे काय आहे ते त्याबद्दल आई पुढे बोलेलच. वर्षा आंटी आणि आई त्याबद्दल चर्चा करतील. पण हे ती घटना घडण्याच्या आधी तयार झालेलं पुस्तक होतं. त्यानंतर बाबांचं निधन झालं आणि मग त्यावरची तिची काही जी फिलिंग्स होती ती थोडक्यात तिने त्यात मेन्शन केली. आम्ही ऍड ऑन केली. पण पुस्तक त्याबद्दल नाहीये. त्यामुळे ह्याचा हेतू क्लिअर राहू दे. हे पुस्तक कसं लिहिलं गेलं आणि ते उचलताना सुद्धा तुम्ही कुठल्या हेतूने ते उचलताय हे फार महत्वाचं. माधवी रवींद्र महाजनी हिने लिहिलेल्या चौथा अंक या पुस्तकाचा लवकरच प्रकाशन होईल. त्या अगोदर ह्या पुस्तकाला चौथा अंक नाव कसं मिळालं? हे पुस्तक त्याची प्रस्तावना स्वतः गश्मीरनी लिहिली आहे. तर मी गश्मीरला विनंती करते की त्यांनी ती वाचून दाखवा. नमस्कार सगळ्यांना. पुस्तकाची प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन. आम्ही एक साधारणतः 2-3 आठवडे महिनाभर नाव शोधत होतो. बरीच नावं, बरीच व्हर्जन्स झाली. मग जुनी गीतं, जुनी गाणी मराठी चित्रपटातली, त्याचं टायटल ठेवायचं का? सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या. मग असं हे माझ्या मनातलं होतं. पण अजून बरीच अशी नावं, हे करू ते करू ते करू. पण मला कुठेतरी असं वाटत होतं की थांबूया थोडंसं. एखादं अगदी करेक्ट बसणारं ऍप्ट असं आपल्याला नाव सापडेल जे ओरिजिनल सुद्धा असेल. आणि एक जुना किस्सा आई नेहमी सांगायची ह्या सगळ्या नाटक मंडळींचा, आमच्या स्टाईलच्या लोकांचा, ऍक्टर्सचा वगैरे, ज्याच्यामध्ये चौथा अंक याचा उल्लेख व्हायचा एका वेगळ्या पद्धतीने. आणि मग मला असं ते नाव अचानक एक दिवस असं सापडलं, सुचलं. असं वाटलं की नाही, हे करेक्ट आहे. जर का तुझ्या आयुष्याचं पूर्ण समीकरण ह्या पुस्तकात असेल तर त्याच्याकरता चौथा अंक हे नाव अगदी करेक्ट आहे. ते का? तर त्याची एक प्रस्तावना फक्त मी लिहिली आहे. ती तुम्हाला वाचून दाखवतो. पुस्तकात आहेच. हा ठीक आहे. नाही, मला असं वाटतं आपण प्रस्तावना वाचून घेतो. 12 जुलै 2023. मला आमच्या वॉर्डरोब मधून काहीतरी कुजल्यासारखा वास येऊ लागला. कदाचित धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा, पण वास कुजलेल्या मांसाचा होता. कुठे उंदीर तर मरून पडला नाही ना, म्हणून मी आणि माझ्या बायकोनी संपूर्ण वॉर्डरोब हुडकून काढलं, पण काहीच सापडलं नाही. दुपारी आई, मी, गौरी आणि 4 वर्षाचा माझा मुलगा व्योम एकत्रच जेवलो. व्योमच्या माकड चेष्टा आणि एकमेकांची मजा मस्करी सुरूच होती. भाजी, भाकरी, साधं वरण असं घरचं सात्विक जेवण. जेवणानंतर अचानक आईला उलट्या सुरू झाल्या. यापूर्वी महिनाभर आधी आई शुगर लो होऊन कोसळली होती. त्यात बोटाला जखम होऊन डाव्या हाताची तर्जनी ही पस धरून पायाच्या अंगठ्या एवढी सुजली होती. शेवटी ठरवलं की तिला मुंबईला आणायचं आणि जातीनं लक्ष घालून तिला बरं करायचं. मुंबईत नवीन डॉक्टर्सला दाखवलं, त्यांच्यासोबत उपचार सुरू केले. महिन्याभरात आई पुन्हा ठणठणीत झाली. सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या होत्या, औषधं सुरू होती, खाण्याची पथ्ये पाळली जात होती. तरीही आता उलट्या का सुरू व्हाव्यात मला काहीच कळलं नाही. आज आराम करून जर का बरं नाही वाटलं तर दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हणून मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. रात्री 10 वाजता सहजच झोपलेल्या व्योमला बघायला मी आमच्या रूममध्ये परत गेलो. वॉर्डरोब मधून अजूनही कुचका वास येतच होता. दुसऱ्या दिवशी मी आईला डॉक्टरकडे घेऊन गेलो. उलट्या कमी झाल्या होत्या, पण पोटातील आतड्या पार पिळवटून निघाल्या होत्या. तिची ही अवस्था पाहून डॉक्टर देखील चक्रावून गेले. त्यांनी एक गोळी लिहून दिली आणि 2 दिवस घरीच आराम करण्याचा सल्ला दिला. आईला घरी आणून सोडलं आणि मी घाईतच आंघोळ केली आणि एका मीटिंग करता निघालो. मीटिंगला उशीर होत होता. जाता जाता गौरीने मला काही औषधांची प्रिस्क्रिप्शन घ्यायला सांगितली. काही औषधं संपली होती घरातली. मी तिला वैतागून म्हणलं, ते सगळं मी बघतो, तू आधी त्या कुचकट वासाचं काहीतरी कर. अरे कसला वास? ती वैतागून म्हणाली. त्यावेळी मला पहिल्यांदा लक्षात आलं की गेले 2 दिवस तो वास फक्त मलाच येत होता. मीटिंगला उशीर होत होता. मी गडबडीतच घराबाहेर पडलो. त्याच संध्याकाळी 4 वाजता अचानक तळेगावातील एक्झर्बिया सोसायटी मधून फोन आला. घरमालकिणीनं सांगितलं की बाबा घराचं दार उघडत नाहीत. मी म्हणालो झोप लागली असेल, त्यांची झोप खूप गाढ आहे. तरी मी पुण्यातील माझ्या 2 मित्रांना तिथे पाठवलं.
तासाभरात माझ्या मित्राने फोन केला आणि म्हणाला, काश्मीर लगेच निघ. काका दार उघडत नाहीत आणि घरातून वास येतोय. मेल्यानंतर माणूस काय करत असेल? त्याचा आत्मा आवडत्यांना आशीर्वाद आणि नावडत्यांना शिव्याशाप देत त्यांच्या अवतीभोवती घुटमळत असेल का? बाबांचा आत्मा मात्र नक्कीच आम्हाला संकेत देत होता. आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या, अगदी आतड्या पिळवटून निघेपर्यंत होणाऱ्या उलट्या, वॉर्डरोब मधून कुजलेल्या मांसाचा फक्त मला येणारा वास, हा एक संकेत होता. बाबांचा आत्मा त्यांच्या जवळच्या 2 व्यक्तींना, त्यांची बायको आणि मुलगा, यांना सांगत होता, अरे बाबांनो, माझ्या आयुष्यातला 4था अंक समाप्त झालाय. आता या आणि मला घेऊन जा. बाबा नाटकाचे प्रयोग करत असताना नाटक संपलं की मग सामान बोलावलं जायचं आणि सर्वजण मिळून पार्टी करायला बसायचे. तेव्हा गमतीत म्हटलं जायचं, चला नाटकाचे 3 अंक संपले, आता 4था अंक सुरू. नाटकाचे 3 अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते. एक आदर्श पती, एक आदर्श पिता, एक आदर्श पुत्र, एक आदर्श भाऊ. आणि तीच आदर्श प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो. आपल्याप्रमाणेच तो कलाकार देखील त्याच्या घरी जातो आणि मग सुरू होतो 4था अंक त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा. माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातले किस्से ऐकले की सगळेजण म्हणायचे, अरे यार, याच्यावरती एखादा मस्त सिनेमा बनू शकतो. तिच्या आयुष्यातील हाच 4था अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्या समोर मांडलाय. धन्यवाद. सॉरी इंटरप्ट करतोय, पण एकच छोटीशी गोष्ट सांगायची होती, कारण आत्ताच प्रस्तावना वाचली मी आणि मी बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये पण माझे ते 2 मित्र, माझे ते 2 मित्र, माझे ते 2 मित्र गेले. ते कोण 2 मित्र बाबा, असा प्रश्न पडला असेल तर ते 2 मित्र म्हणजे श्रीकर पित्रे आणि अक्षय साळुंके. तेजस्वी सुरे पण आमच्या बरोबरच असतो, पण तेजस्वी सुरे त्या दिवशी इन्स्टिट्यूट सांभाळत होता. पण ते गेलेले, प्लीज श्रीकर, अक्षय इकडे या. हे माझे मित्र नाही, हे माझा परिवार आहे. हे गेले 17-18 वर्ष, 20 वर्ष माझ्यासोबत आहेत ही मुलं. आणि असं होतं ना, श्रीकरला मी कैक वर्ष भेटलो नव्हतो, मी त्याच्याशी बोललोही नव्हतो. हा प्रसंग घडला तेव्हा. मैत्रीबद्दल थोडंफार सांगेन की असं होतं की खरंच जेव्हा कुठली कलॅमिटी येते, जेव्हा कुठला क्रायसिस येतो तुमच्या आयुष्यात, त्यावेळेस पहिलं नाव जे तुमच्या तोंडावर येतं, त्या व्यक्तीला तुम्ही कित्येक वर्ष भेटला पण नसता, पण ते नाव पहिलं तुमच्या तोंडावर येणं म्हणजे खरंच काहीतरी एक एक नाळ जोडली गेलेली, एक ऋणानुबंध आहेत तुमचे, आणि ते म्हणजे कधीच तुटू नाही शकणार आयुष्यात. ही नाती कधीच तुटू नाही शकणार. त्याकरता रोज सोशल मीडियावरती त्याच्या फोटोला लाईक करायची गरज नाही, त्याची पोस्ट शेअर करायची गरज नाही, त्याला मेसेजेस करायची गरज नाही. पण जेव्हा असं काहीतरी घडलं आणि माझ्या मनात पाल चुकचुकली की दार उघडत नाहीत, याच्याकरता कोणी फोन का करावा आपल्याला मुंबईला, ही फार सामान्य गोष्ट आहे. दार उघडत नाही आणि गाढ झोप असते, पण फोन केला तर तुम्ही जाऊन बघा. तर पहिली व्यक्ती, मी पहिला अक्षयला फोन केला आणि त्याला म्हटलं श्रीकरला विचारतो काय करतोय, आणि तो लकीली त्याच्याबरोबर होता का काय झालं मला माहित नाही. तेव्हा मला एकदम ब्लर आहे माझ्या मनात तो आता. आणि तो हे दोघं तिथे गेले. तेजस आमच्या इन्स्टिट्यूटवरती तेव्हा बॅचेस सांभाळत होता, आणि हे दोघं गेले आणि ह्यांनी पहिलं दार उघडलं, ह्यांनी पोलिसांना पहिलं तोंड दिलं, ह्यांनी सगळं तिकडचं निस्तारलं. मी मुंबईवरनं पुण्याला पोहोचेपर्यंत त्यांनी तिथे सगळं सांभाळलं. लहान मुलं आहेत, माझ्या वयाचीच आहेत, सो त्यांचे आभार नाही मानणार. हो, सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत किंवा नाही, माझ्यापेक्षा मोठे आहेत किंवा माझ्या वयाचे आहेत, माझ्यावर लहान नाही. हे म्हणायची परवानगी नाही, हे सांगायची परवानगी, खरं सांगायची परवानगी नाहीये त्यांना. एनिवे, सो त्यांचे आभार नाही मानणार, कारण आभार खूप मानले तर खूप हे छोटं होऊन जाईल जे काय घडलंय ते, किंवा त्यांचं जे अस्तित्व आहे माझ्या आयुष्यात ते त्याला आय लुक डाऊन अपॉन इट जर का मी त्यांचे आभार मानले तर. पण त्यांचं खूप कौतुक आणि त्यांचा आधार वाटतो मला. हे आज जाहीररित्या मला सांगायचं होतं. त्यांनाही नाही, हे आभार नाही व्यक्त करत, सुकामे बाय, तब्येत चांगली सांभाळून ते वाटत. थँक्यू. आत्ताच गश्मीरने म्हटलं की हाक मारली की येतो तो मित्र. तर अशा
मगाशी माधुरीच्या बोलण्यात पण आलं की मधुनी असे पुष्कळ परिवार मोठा जमवलेला आहे. तर आम्ही सुद्धा असंख्य तिच्या आज मैत्रिणी मला इथे आलेल्या दिसत आहेत. रक्ताची नाती ही जन्मानं मिळतात, मानलेली नाती ही मनानं जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं अचानकपणे जुळतात ना, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात. आता माधवीच्या 3 मैत्रिणी आपलं मनोगत इथे व्यक्त करणार आहेत. त्यापैकी सुधा करंदीकर ओक ही माधवीची बालमैत्रीण, त्यामुळे तिचा मान आज पहिला आहे तिच्याबद्दल काही सांगायचा. कारण लहानपणापासून दोघी एकत्र वाढल्या म्हणायला हरकत नाही. बरंच काय काय केलं नाही तुम्ही एकत्र. धन्यवाद. अगदी शिशुविहार पासून आता आम्ही 74 वर्षाचे शिशुविहार पासून पुढे मग शाळा, बॅडमिंटन एकत्र खेळणं, लायब्ररी, संध्याकाळी एकत्र फिरायला जाणं, यामुळे आमची ती मैत्री आणखीन दृढ झाली. तिच्या आणि रवीशच्या आयुष्यात मी खरं म्हणजे खलनायिका होते. कारण माझा तिच्या प्रेमाला विरोध होता. तो काहीच करत नव्हता, ना शिक्षण ना नोकरी, पण मधू त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. माझी समजूत ती घालायची की तो मनाने खूप चांगला आहे ग आणि सच्चा आहे, त्याला मी सुधरवेन. पण असो, त्यांचे लग्न झाल्यानंतर तो उदरनिर्वाहासाठी टॅक्सी चालवू लागला. नंतर त्याला नाटकात आणि त्यानंतर सिनेमात काम करायची संधी मिळाली. त्याचं मात्र त्यांनी सोनं केलं. मधूच्या वयाच्या साधारण 37व्या वर्षी आणि जेव्हा कश्मीर 2 वर्षाचा आणि तिची मोठी मुलगी 14-15 वर्षाची होती, तेव्हा त्यांचं पुण्यात यायचं ठरलं. तिने गार्डनिंगचा कोर्स केला, LLB पण केलं. छान बस्तान बसल्यानंतर तिने जवळच्या एका शाळेमध्ये मुलांसाठी काम करायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांना स्वच्छतेचे धडे दिले. 5 वर्ष अतिशय उत्तमरित्या केलं. तिचं लग्नानंतरचं आयुष्य विविध नाट्यमय प्रसंगांनी भरलेलं होतं आणि अजूनही आहे. तिला आम्ही मैत्रिणी सांगायचो की तू हे सर्व लिहून काढ, पण ती म्हणायची की मला शांतता मिळत नाही. हॉस्टेल आणि नोकरांना सांभाळता सांभाळता सतत आजूबाजूला काहीतरी घडत असतं, त्यामुळे मला शब्दांकन करून देणारं जर कोणी मिळालं, मन मोकळं होईल आणि त्याचा खूप आनंद तुला मिळेल. एकदा तिने 4-5 पानं लिहून मला दाखवली पण होती, पण त्याच्या पुढे काही गाडी पुढे सरके ना. शेवटी तिला ज्योती दंडवते नावाच्या आमच्या शाळेतल्या एका मैत्रिणीने लेखिका माधुरी ताई तळवळकर यांची ओळख करून दिली आणि शेवटी हे पुस्तक पूर्ण झालं. मधूचं कौतुक करायचं म्हणजे आयुष्यातील सर्व चढउतारांना तिने खंबीरपणे तोंड दिलं. संघर्ष हा तिच्या जीवनाचा भागच होता, पण तिने प्रत्येक वेळी त्यातून मार्ग काढला. कश्मीरने त्याच्या अगदी लहान वयापासून तिला डान्स अकॅडमी काढून उत्तम साथ दिली. काहीही भांडवल नसताना तिने मुलींसाठी हॉस्टेल सुरू केलं. ते छान चालू लागल्यानंतर गहाण पडलेलं घर सोडवलं आणि मग मात्र ती चांगला पैसा मिळवू लागली. पण आता धंदा चालवायचा म्हणजे कष्ट आणि कटकटी या आल्याच. कधीही ती भेटली की किंवा फोन केला तर काही ना काहीतरी घडलेलं असायचं. कधी विजेचं बिल रेखाताई म्हणून तिच्याकडे 8-10 वर्ष कामाला बाई होत्या. त्या स्वतः MA झालेल्या होत्या, पण त्या थोड्या मनोरुग्ण होत्या. पण त्या अगदी अगदी आस्थेने सगळं हॉस्टेलचं काम सांभाळायच्या. मुलींची फी घेणं, त्यांच्या पेरेंट्सचे फोन आले तर ते त्यांना उत्तरं देणं किंवा नवीन आलेल्या मुलींना हॉस्टेल दाखवणं, ही सगळी कामं त्यांनी सांभाळली. आणि मधू गावाला गेली होती तेव्हा पण ही कामं ते समर्थपणे करायच्या. पण त्यांना मग तो असा अधिकार वाटायचा त्यांचा, आणि इतर नोकऱ्यांवरती त्या खूप दादागिरी करायच्या. ते त्यांना पटायचं नाही आणि मग त्यांची खूप भांडणं व्हायची. त्याचा मधूला खूप त्रास व्हायचा. मग नंतर ते आजारी पडलं, त्यांना काम होईन असं झालं, तेव्हा मधूने त्यांची खूप काळजी घेतली आणि शेवटी त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. हे पुस्तक लिहून संपताच रवीचं निधन झालं. त्यानंतर मी एकदा तिच्याकडे गेले असताना ती मला म्हणाली,
आमच्या संसारात मला खूप अडचणी आल्या, खूप त्रास झाला आणि रवीकडनं पण शेवटी खूप वाईट वागणूक मिळाली. तरी देखील जन्मोजन्मी मला हाच पती पाहिजे. ते म्हणते सुप्रसिद्ध अभिनेत्री, कवयित्री, अमेरिकन अल्बम हे ज्यांचं नाटक आता सध्या गाजतंय अशा भाग्यश्री देसाई ह्या पण माधवीची एक खूप जीवलग मैत्रीण आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या काही मधुविषयी आठवणी सांगाव्या. अंतरकर तर ती अशी स्वभावात बोलघेवडी असल्यामुळे आमचं तिथे छान बसताना बसलं तर, आणि पार्लरमध्ये बाकी काही सर्व्हिसेस घेण्याऐवजी मग मधू आलं घातलेली कॉफी घेऊन यायची, कोणीतरी खिचडी घेऊन यायचं, एकदा भेटत जाऊ पण पार्लरमध्ये नको म्हणून मग कोणाच्या तरी घरी किंवा हॉटेलमध्ये असं आम्ही भेटायला लागलो. आणि हे होता होता संपूर्ण आमच्या फॅमिलीज म्हणजे आमच्या सगळ्यांचे नवरे, 6 जणींचे नवरे आणि त्यांची मुलं असेच म्हणून सगळे आम्ही एकत्र जमायला लागलो. मग ते असेल, महाशिवरात्री असेल तो किस्सा आहे पुस्तकामध्ये. तर अशी खूप आम्ही मजा करायचो. म्हणजे तो मला वाटतं आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला तो गोल्डन पिरियड होता. कश्मीर आणि माझा मुलगा साधारण एकाच वयाचे होते, एका एकमेकांशी छान मिळून मिसळून वागायची. आणि तेव्हा म्हणजे मधूचं एकंदर जे वागणं होतं ती पहिल्यापासूनच अशी दिलखुलास, पटकन बोलून जाणारी आणि मनातलं सगळं सांगून टाकणारी होतीच. तेव्हा ती असं तिने कधी पण ती मनावर घेईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. तुमच्यामुळे झालं ते. पण आपण एक म्हणतो ना, म्हणजे सत्यम शिवम सुंदरम ही आपल्याकडे जी संकल्पना आहे, ते सत्यम म्हणजे काय तर आपण मी म्हणाले झोपड्यात, पण ती प्रत्येकाला करावीच लागते उपजीविका. पण जीविका ही उपजीविकेच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे की जिथे तुम्हाला क्रिएटिव्हिटीला वाव असतो, आणि त्याची वाट मधुनी धरली, त्याच्याकरता तुझं अभिनंदन. त्यामुळे मला असं वाटतं की मधुनी ही जी आता वाट नवीन चोखाळलेली आहे. गायत इतका देखणा हिरो झालेला नाही आणि पुढच्या काही वर्षात होईल असं मला वाटतं. पुढे जा. तर तुझा नंबर पण आहे, आवडला. देखणा आहे तर जेव्हा प्रथम मधू मला भेटली ना तेव्हा तिने मला तिचं नाव सांगितलं, मी माधवी महाजनी. मी म्हटलं रवींद्र महाजनी तुझे कोण ग? माझा नवरा असं. मग आमची जास्त घट्ट मैत्री झाली. मग आम्ही मधूच्या घरी जायला यायला लागलो आणि एकंदरच म्हणजे 30 वर्षात भाग्यश्रीनी बराचसा तिचा खूप मजेचा काळ पाहिला. पण आम्ही जो बघितला तो थोडा वेगळा काळ होता. त्यावेळेला ती स्वतः एस्टॅब्लिश व्हायला धडपडत होती, मुलं लहान होती तिची. तर तिचा स्ट्रगल बघून आम्हाला पण कधी कधी गलबलून यायचं की, पण कधी हरली नाही. तिने सामना केला, डटके म्हणतात ना तसं प्रत्येक गोष्ट. हॉस्टेल काढलं, नंतर GRM अकॅडमी काढली. मैत्रिणीबद्दल बोलायचं म्हणजे किती तासनतास तुम्ही बोलू शकता, आणि चांगलं बोलायचं तर आम्ही नक्कीच बोलू शकतो. तर म्हणजे भांडणं अशी झालेली मला आठवतच नाहीत आपली गेल्या 30 वर्षाच्या मैत्री. हे खूप रेअर आहे बरं का. नाही तर मैत्रीत जरा भांडणं कुरबुरी थोड्याशा. आम्ही कायम एकत्र राहू. आणि तिच्या पुढच्या आता नुकतीच तिची 75वी झाली आणि त्या 75वीच्या निमित्ताने काही दिवसच झालेत, म्हणजे त्या 75वीच्या निमित्ताने तिचं पुस्तक येतंय ते मला फारच आनंद झालेला आहे. आणि आमचं एक मी देऊन ठेवते आणि तिच्या कोऱ्या चेकवर तिने कायम काही ना काहीतरी छान छान लिहावं अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. पण एक व्हिडिओ पाठवलाय, ती पण खूप जुनी मैत्रीण माधवीची. तर ती इथे प्रत्यक्ष दोघेही येऊ शकले नाहीत म्हणून त्यांनी दोघांनी आपापले व्हिडिओ पाठवले, ते आता आपण बघूया. जायला लागतो, खूप वेळ द्यायला लागतो, त्याला अनेक संघर्षांना तोंड द्यायला लागतं.
परंतु मधुताईंनी सुरुवातीच्या काळात रवींद्रना खूप छान सपोर्ट केला आणि त्या स्वतः वानखेडेमध्ये त्या चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झाले. पण आपल्याला माहिती आहे की नटाचं आयुष्य म्हणजे त्याच्या आयुष्यात खूप अप्स अँड डाऊन्स असतात आणि नटाशी लग्न म्हणजे खरोखर निखारा पदरात घेणं इतकंच कठीण असतं. अनेक संघर्षांना नटाला आणि अर्थात त्याच्या पत्नीलाही तोंड द्यायला लागतं. परंतु या सगळ्या संघर्षाच्या काळात मधू म्हटलं जातं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देयर इज अ वुमन, आणि ती वुमन म्हणजे आमच्या मधुताई आहेत. त्यांनी अनेक जणांची अनेक वेळा अनेक प्रकारच्या संघर्षांना त्यांना तोंड द्यायला लागलं आणि या सगळ्या कसोटीला त्या खूप त्यांचा सहप्रवास या सगळ्याबद्दल आठवणी सांगितलेल्या आहेत. अर्थात पुस्तक आम्ही वाचलं नसलं तरी त्यात काय असू शकेल हे माहिती आहे आणि आम्ही जरूर हे पुस्तक विकत घेऊन नक्की वाचू. आणि मधुताईंना त्यांच्या या पुस्तकासाठी खूप खूप शुभेच्छा. अनेक वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचो अशी मी यावेळी इच्छा व्यक्त करते. इच्छा आहे. हे पुस्तक लिहिताना मधू म्हणजे माझी भाची, तिने किती संघर्ष केला असेल याची मला कल्पना आहे. पण त्यांचा मुलगा कश्मीर यांनी शकली असं मला वाटतं. हे पुस्तक आम्ही तर वाचणारच आहोत, पण तुम्ही देखील आवर्जून वाचावं अशी इच्छा आहे. हे पुस्तक आपल्या सर्वांना नक्की आवडेल. धन्यवाद. चौथा अंक असं नाव दिलंय तिने त्या पुस्तकाला, जे तिचं आत्मचरित्र आहे. त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. मधूशी माझी मैत्री 30 वर्षांची आहे. गेली 30 वर्ष आम्ही एकमेकांनी समाधानाने आणि खूप धाडसाने तिने ज्या सगळ्या प्रसंगांना तोंड दिलंय ना, हॅट्स ऑफ आहे तुला. माझ्याकडे तुला खूप शुभेच्छा. आणि मला हा व्हिडिओ करून तुला पाठवायला लागतोय याचं मला अतिशय वाईट वाटतंय, कारण मला प्रत्यक्ष हजर राहायला जास्त आवडलं असतं, पण कामामुळे मी तुला खूप खूप शुभेच्छा मधू. आणि या आतापर्यंतच्या तुझ्या प्रसंगाला, तुझ्या आयुष्याला, तुझ्या लेखाचा, तुझ्या काश्मीरचा जो काय पाठिंबा मिळालाय तुला, तर त्याचं तर खूपच कौतुक आहे. तुम्ही एकमेकांचे आई आणि मुलगा नाही, तुम्ही सगळ्यामुळेच हे तुला एक काय म्हणू खंबीरपणा मिळालेला आहे त्याच्या सहवासाने, त्याच्या पाठिंब्याने. आणि त्याच्यातनंच मला असं वाटतं की स्वतःचं आत्मचरित्र लिहिणं ही छोटी गोष्ट नाहीये. राईट आहे आधीपासून, पण आता ती खरं तर माझ्या कार्यक्रमांमध्ये वगैरे पण येऊन खूप बोलून गेली असं. माधवीचं पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा तिच्या आयुष्यावर 2 स्त्रियांचा खूप मोठा प्रभाव आहे असं मला जाणवलं. तर मला पहिला प्रश्न माधवीला असा विचारायचा आहे की तुझ्या सासूबाई ज्या अनेक वर्ष तुझ्या बरोबर राहिल्या, मी स्वतः देखील त्यांना भेटलेली आहे, अगदी ब्रीफली का होईना, आणि तुझी आई, तिच्याबद्दल तर मी खूप तुझ्या तोंडून ऐकले. दोघी स्त्रिया तुझ्या जीवनावर त्यांनी काय प्रभाव टाकला त्याबद्दल तू काय सांगशील आम्हाला? तसं सांगायचं तर खूप सांगावं लागेल, कारण त्यांचा खूप मोठा माझ्यावरती प्रभाव आहे दोघींचाही. एक सांगायचं तसं, एक मी प्रसंग सांगते त्यातनं कळेल. माझं नवीन जेव्हा लग्न झालं होतं, मी 20 वर्षाची होते आणि मी वेगळ्या वातावरणात वाढले होते, माझ्या सासूबाई वेगळ्या वातावरणात वाढल्या होत्या. परत आमच्या दोघींमध्ये 40 वर्षाचं अंतर होतं, त्यामुळे तेही विचारांचं एक वेगळं असतं. मी अगदीच नुकती कॉलेजमधनं बाहेर आले आणि त्या खूप मोठ्या वयाने. पण मला घरातली साफसफाई आवरावरी ह्याच्यात आवडती, जेवण करायला अजिबात आवडायचं नाही, सांगायला लाज वाटते. पण मला चहा सुद्धा नीट करता येत नव्हता तेव्हा, लग्न झालं तेव्हा, कारण घरी खूपच लाड झाले होते, त्यामुळे काही करायची सवय नव्हती. तर मी आपली आवरावरी करत बसायचे आणि त्या म्हणजे त्यात एकदा मला बोलल्या की नुसते काहीतरी करत बसतेस, असे जेवण कर म्हणाल. तर मला खूप त्यावेळेला राग आला होता की असं मला बोलल्या वगैरे. आणि आमचं थोडंसं काहीतरी बोलाबोली झाली, तर सासूबाईंनी लगेच माझ्या आईला फोन केला आणि माझी आई घाबरली आणि लगेच निघून आली. आणि काय झालं मला म्हणाली, तर मी तिला म्हटलं अगं या बघ ना, म्हणून मी जरा जोरात बोलल्याबरोबर आईने इतके डोळे वटारले माझ्यावर आणि मला म्हणाल्या, आई माझी म्हणाली की हे तुझं घर आहे आता आणि ही तुझी आई आहे. या आणि त्याचा आणि मग आमचं ते शांतपणे आईने हे केलं.
पण त्याच्यानंतर काय जादू झाल्यासारखं झालं की त्याचा मनावर काय चांगला परिणाम झाला की आमच्या दोघींचंही नातं इतकं छान झालं की आम्ही एवढं अंतर असून वयात पण आम्ही मैत्रिणीसारखंच झालो होतो. रवी जेव्हा कोल्हापूरला महिने शूटिंगला जायचं आम्ही गप्पा मारत बसायचो. माझ्या मैत्रिणीबरोबर मी कुठे सिनेमा नाटकाला गेलो तर त्या आनंदाने आमच्याबरोबर यायच्या. आमच्या हास्य विनोदात त्या सामील व्हायच्या आणि आमच्या बरोबरीने विनोद वगैरे करायच्या. माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणीच्या, लहान बहिणीच्या मैत्रिणी पण त्यांच्याबरोबर इतक्या मिळून मिसळून वागायच्या. तर ते एक नातं आमचं. सोडली कवाली आठवण सांग ना. आमच्याकडे ड्रिंकच्या पार्ट्या वगैरे व्हायच्या. ड्रिंकच्या पार्ट्या व्हायच्या तेव्हा एकदा आम्ही सगळे असे बसलो असताना रवीचा एक मित्र म्हणाला, त्याही बसायच्या आमच्या बरोबर नेहमी. तर तो मित्र म्हणाला की, म्हणजे माझ्या सासूबाई त्याला म्हणाल्या की अरे काय तू नाही गट्ट घेत. तर तो म्हणाला नाही मी सोडली. तर त्या एकदम म्हणाल्या सोडली म्हणजे अशी का. आता एवढ्या वयाच्या बाईनी असं सगळ्या तरुण मुलं मुली बसलो होतो आम्ही आणि त्याच्यात हे बोलले ते सगळे इतके हसले होते. पण त्यामुळे नेहमी कम्फर्टेबल असायचं त्यांच्याबरोबर बोलायला. आणि ते एक मी म्हणते माझ्या आईचे संस्कार. मी म्हणते की तिने माझा पहिल्यांदा कान पिळला जो, त्याच्यानंतर जे मी वागायला लागले आणि त्यामुळे आमचं जे रिलेशन चांगलं झालं. आणि पुढे ज्या ज्या वेळेला प्रसंग आले त्यावेळेला माझ्या सासूबाई माझ्या खरंच आईसारख्या मागे उभे राहिल्या. याचं मला खूप म्हणजे वाटतं. बाकी त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण ते सगळं मी पुस्तकात लिहिले. आता बोलले तर खूप उशीर होईल म्हणून मी सांगण्यानंतर खूप चांगल्या गोष्टी त्यांच्याबद्दल बोलायला वाटतात. आणि आई तर काय आईच होती, चांगलीच होती. छान वाढवलं, सगळं चांगलं करून दिलं मला. पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आलेत. ह्याबद्दल मला मधूला बोलतं करायचं होतं पण त्याला गश्मीने जरा मनाई केली त्याच्या नम्र स्वभावामुळे. पण आता तुम्ही सगळ्यांनीच त्याच्याविषयी बोललेला आहात. पण मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की 10वी इयत्तेत असल्यापासून त्यांनी जो संघर्ष केलाय आणि ज्या तऱ्हेने तो एखाद्या फिनिक्स सारखा आयुष्यात उभा राहिले ना, त्याचं मला नक्कीच कौतुक करावं असं वाटतं की त्या कौतुकाला पात्र आहे. म्हणतात ना पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. खरोखर अभिमान वाटावा असा मुलगा आहे. आणि मधूची मुलगी रश्मी, तिचा पण मला इथे उल्लेख केला पाहिजे. रश्मीच्या दृष्टीने तिची आई देव आहे. आणि आजकालच्या स्वार्थी जगामध्ये अशी मुलं असणं हे मधूचं खरोखर भाग्य आहे आणि त्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं. मधूचं आत्मचरित्र वाचताना काही व्यक्तिगत उल्लेख मला त्याच्यात आढळले. आणि खरं म्हणजे आत्मचरित्र लिहिताना ते अगदी खरखुरं आत्मचरित्र लिहिलं तर पडेल चांगली आम्हाला. लोकांचे उल्लेख डायरेक्ट केले तर नावानिशी. तर मधूला मला असा प्रश्न विचारायचा, काही उल्लेख नावानिशी आहेत, काही प्रसंग तसे आहेत, ते तू अतिशय प्रांजळपणे मांडलेस आणि त्यामुळे ह्या सुरुवातीला थोडं वाटत होतं पण नंतर मला सगळ्यांनीच धीर दिला आणि मेनली परत गश्मीरनीच मला समजावलं की जे काय ते तू खरं खरं लिही. तू काय कादंबरी किंवा हे लिहित नाहीयेस लोकांना हे दाखवायला. पण मी जे खरं खरं लिहिलं ते मी मग माझ्या मनाला समजावलं की खोटं करून रंजित करण्याचा काहीच अर्थ नव्हता. जे चांगलं होतं ते मी भरपूर चांगलं पण लिहिलंय आणि जे मी भोगलं ते मी सरळपणे मांडलेले. याच्यात मला कोणाला हिरो किंवा कोणाला विलन बनवायचा हेतू नव्हता माझा. माझं मन मोकळं करणं आणि त्यासाठी या माझ्या मैत्रिणी सगळ्यांनीच म्हणजे नावं घेतली तर खूप नावं आहेत आणि नातेवाईकांनी प्रोत्साहन केलं. विशेष म्हणजे माझे रवीची सख्खी बहीण कमलिनी फडके त्या आज येऊ शकल्या नाहीत पण त्यांची मुलगी सुपर्णा आणि जावई आलेले तिथे. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला, खूप माहिती दिली सगळी महाजनी घराण्यांची, हरा महाजनींची वगैरे जी मला विशेष माहिती नव्हती ते सगळं त्यांनी सहकार्य केलं आणि प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी लिहायला धजले सगळं आणि एक छोटासा प्रयत्न केला. आता लोकांना कसं वाटतं काय नंतर कळेल. पण याला थोडं एलॅबरेट करायचं कारण ह्याच्याबद्दल आमची चर्चा झाली आज दुपारी. तर बेसिकली आत्मचरित्र आहे. तिचं होतं की ह्याचं नाव घेत नाही, हे अवॉइड करून हे काढू. आय गेस माधुरीताई नंतर मी म्हणलोच की नाही हे नाव लिहायचं, नाही पण नको ते नाही लिहायचं कारण ते आत्मचरित्र आहे. त्याच्यात तुम्ही जर का लपवलपे केले तर ते आत्मचरित्र राहत नाही. पण आत्मचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत काय की कुठलंही बायस लेखिकेकडनं नाही आलं पाहिजे. जजमेंट पास करायचा लेखिकेला अधिकार नसतो.
की ही माझ्याशी चुकीची वागली, हे ह्यांनी केलं हे चुकलं, ही जजमेंट जेव्हा तुम्ही पास करता तेव्हा ते आत्मचरित्र पूर्णपणे डायल्यूट होऊन जातं. सो ते कुठेही या आत्मचरित्रात घडलं नाहीये. मीही वाचले संपूर्ण, ते कुठे घडू नाही दिलेलं आहे. ते फक्त तिच्या ज्या आठवणी आहेत आणि जे खरं खरं घडलं ते ऑब्जेक्टिव्हली परखडपणे आणि प्रांजळपणे मांडलं गेलेलं आहे. त्याच्यात कुठलाही रंग कुठल्या माणसाला व्यक्तीला दिलेला नाहीये. निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, काळा असो किंवा पांढरा असो, कुठलाही रंग कोणाला दिलेला नाहीये. जे घडलं ते घडलं. तुम्ही तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी ते वाचायचंय आणि त्यातनं काय बोध घ्यायचाय ते तुम्ही ठरवायचंय. त्यामुळे आय थिंक हे खऱ्या अर्थाने एक आत्मचरित्रच आहे. वर्षा आंटीचे खूप खूप आभार. ही सूत्रसंचालन मीच करते, ही आयडिया त्यांच्याकडनं आली आणि अचानक मला हेसं वाटलं, मला असं आलं कारण माझी खूप इच्छा होती की या कार्यक्रमात जे कोणीही बोलेल, म्हणजे खास करून बऱ्याच चर्चा आल्या विशेष उपस्थिती कोणाला बोलवायचं, खास करून मी या अशा इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करत असल्यामुळे तर की की बरीच नावं म्हणून असं मला की हा मित्र आहे, ही मैत्रिणी, ह्याला बोलवा त्याला बोलवा, असं माझ्याकडे फेकलं गेलं. माझं एकच मत होतं की तुझ्या आयुष्याशी निगडीत असलेल्या लोकांनी त्या दिवशी बोलावं. त्याचं कुठेही त्याला वेगळे फाटे नको फुटायला. आणि त्यामुळे सूत्रसंचालनही तिच्या मैत्रिणी गेलं, आठवणी तिच्या मैत्रिणींनी शेअर केल्या. हे सगळ्यात महत्वाचं होतं कारण हा तिचा दिवस आहे, हे तिचं पुस्तक आहे, हे तिचं आत्मचरित्र आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद वर्षा आंटी आणि सगळ्याच मैत्रिणी आणि इतर पण सगळी मैत्रिणींची फौज इकडे जमा झालेली आहे. तर त्याकरता आल्याबद्दल खूप धन्यवाद. त्याआधी सुधा आंटी 4था अंकवरती एक कविता छोटीशी केली आहे. मी काही वाचून दाखवणार आहे, एक बालपणीची आठवण, पण त्याआधी आपण ती एकदा कविता ऐकूया. मी तिच्या प्रेमात पडले. आता मधूचं हे पुस्तक मी अजून वाचलं नाहीये, काहीच माहिती नाही मला, पण 4था अंक याच्यावरनं मला आणि रवींद्र महाजनींची मी बरेच वेळेला पिक्चर आणि नाटकं बघितलेली आहेत. त्यामुळे 4था अंक म्हणजे नाटक आणि आयुष्य हे एक नाटकच आहे. म्हणून मला 4था अंकावरनं बाल्य. पहिला अंक, गोडूला छकुली आईची येते हाक, गोडूला छकुली आईची येते हाक, बाबांचा प्रेमाने भरलेला धाक, बाबांचा प्रेमाने भरलेला धाक, आई म्हणत हाती येतं पुस्तक, कळीचं फूल होताना येतो दुसरा अंक, सहचराच्या स्पर्शाने हृदय आरक्त, सहचराच्या स्पर्शाने हृदय आरक्त, आयुष्याच्या वाटेवर वाटतं गुलाबांची पखरण, आयुष्याच्या वाटेवर गुलाब संपलं, ज्ञानार्जन संपता व्यवहार येतो आर्थिक, छंद जोपासू केव्हा संपला की हो तिसरा अंक, छंद जोपासू केव्हा संपला तिसरा अंक, आयुष्यावर लिहावे एक पुस्तक, आयुष्यावर लिहावे पुस्तक एक, कल्पनेच्या अंबरात पंखावर रंग टाक, कल्पनेच्या अंबरात पंखावर रंग टाक, मधुर स्मृतींचे पेले रिचवित 4था अंक, मधुर स्मृतींचे पेले रिचवित 4था अंक. थँक्यू सो मच. तुझ्या पुस्तकाच्या नावाने मला कल्पना सुचली, हे माझं भाग्य आहे. कार्यक्रमाची आता समाप्ती होईल, सांगता करूया आपण, पण त्याआधी पुन्हा एकदा बालपणीची एक आठवण आहे ती वाचून दाखवीन. आणि ह्या पुस्तकामधून कोणी काय कसं घ्यावं हे ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण एक बालपणीची आठवण मी ह्यात लिहिली आहे, ती एकदा वाचून दाखवतो. त्यानंतर आपण मग घरी जायला हरकत नाही. बालपणीची आठवण आहे. बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं, ते त्या आठवणीच ठरवतात. माणसाच्या स्मरणशक्तीचं हे एक फार मोठं रहस्य आहे. टेनिस प्रॅक्टिस संपवून 10 वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो. लिव्हिंग रूम मधील टेबलवर माझा चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोचावर बाबा काळा चष्मा लावून बसले होते. वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येतात जणू टाइम प्लीज घेतल्यासारखं थांबलो.
कोचावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, गशू पोलिसांना फोन लाव रे. आणि बाबा माझी टेनिसची रॅकेट घेऊन तिच्या अंगावर धावून गेले. आई बेडरूमकडे धावली. बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचे आवाज घरभर घुमू लागले. घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्या जागी भोकाड पसरला. थोड्या वेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले, माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि काही नाही झालं तुझ्या आईला असं म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी माझी आई, एवढाच काय तो फरक. वी आर ॲज गुड ॲज द चॉईसेस वी मेक. भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत असतात. आत्ता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा, उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची आपल्याला पूर्णपणे कल्पना असते. घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील आपल्याला निश्चितपणे माहीत असतं. हातात असलेली मालमत्ता बेफिक्रीनं लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना म्हणजे माझ्या आईच्या वडिलांना निश्चितपणे माहीत होतं. बाबांशी लग्न करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहीत होतं. जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहीत होतं. असं म्हणतात हिस्ट्री रिपीट्स, पण खरं तर मॅन डज नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री अँड दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स. आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप, मूळ नमुना असावा. स्वभावाला औषध नाही, पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करतोय, तुम्हीही करा.